नमस्कार. आज आपण दोन अशा महान आध्यात्मिक मार्गांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी हजारो वर्षांपासून मानवी विचारांना दिशा दिली आहे. आणि हे मार्ग आपण समजून घेणार आहोत दोन महान व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून, एक कृष्ण आणि दुसरे बुद्ध. तर मग मूळ प्रश्न हा आहे की एक मार्ग आहे विश्वासाचा आणि दुसरा आहे अनुभवाचा. या दोन महान शिकवणींपैकी आजच्या काळात आपल्या मनाला कोणती शिकवण अधिक जवळची वाटते? चला याच प्रश्नाचं उत्तर या प्रवासात शोधूया. आणि या प्रवासाची सुरुवात कुठून होणार? तर त्यांच्या जन्माच्या अद्भुत कथांमधून. कारण गंमत म्हणजे त्यांच्या शिकवणींची बीज याच कथांमध्ये दडलेली आहेत. तर बघा, ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा म्हणजेच बुद्धांचा जन्म झाला तेव्हा संपूर्ण राज्यात उत्सव साजरा होत होता. राजा शुद्धोधनाच्या घरी मुलगा जन्माला आला होता. आणि अशातच थेट हिमालयातून एक वृद्ध तपस्वी असित ऋषी राजवाड्याच्या दारात येऊन उभे राहिले. त्यांच्या येण्यानं सगळ्यांनाच मोठं आश्चर्य वाटलं. असित ऋषींनी त्या लहान बाळाला पाहिलं आणि ते एकाच वेळी हसूही लागले आणि रडूही लागले. आता ते हसले का? कारण त्या बाळाचं महान भविष्य त्यांना दिसलं होतं. आणि रडले का? कारण त्यांना दुःख याचं होतं की जेव्हा हे बाळ मोठं होऊन जगाला ज्ञानाचा प्रकाश देईल तेव्हा ते पाहण्यासाठी आपण जिवंत नसू. आता येऊया दुसऱ्या कथेकडे. जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा फक्त पृथ्वीवरच नाही तर देवलोकातही एक वेगळीच हालचाल सुरू झाली होती. असं म्हणतात की स्वतः भगवान शिव एका सामान्य बंजाऱ्याचं रूप घेऊन गोकुळात त्या लहानग्या बाळाला पाहण्यासाठी आले होते. म्हणजे बघा, शिवाचं हे येणं काही आशीर्वाद देण्यासाठी नव्हतं, तर ते एका खूप मोठ्या वैश्विक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी होतं. जणू काही ब्रह्मांड स्वतःच्या केंद्राला मानवी रूपात जन्माला येताना पाहत होतं. हा एक अहंकाराविरहित नमस्कार होता. या दोन्ही कथांमधूनच त्यांच्या मार्गातला फरक हळूहळू स्पष्ट व्हायला लागतो. कृष्ण आणि बुद्ध यांच्या काळात आणि आपल्या आजच्या काळात एक मोठं मानसिक आणि भावनिक अंतर तयार झालं आहे. कृष्णाची शिकवण कशी आहे? ती रूपकांनी, कथांनी भरलेली आहे. त्यामुळे आजच्या काळात तिचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी थोडा संदर्भ लागतो, एक प्रकारचं भाषांतर लागतं. पण बुद्धांचं तसं नाही. त्यांचे शब्द इतके थेट आहेत, इतके स्पष्ट आहेत की जणू ते आजच आपल्याशी बोलतायत. त्यांना कुठल्याही भाषांतराची गरज भासत नाही. चला तर मग आता त्यांच्या शिकवणीच्या अगदी मुळाशी जाऊया, कारण इथेच त्यांचे मार्ग दोन पूर्णपणे वेगळ्या दिशांना जातात. कृष्णाचा मार्ग सुरू होतो विश्वासाने. ते सरळ सांगतात, माझ्यावर विश्वास ठेव. हा मार्ग भक्तीचा आहे, शरणागतीचा आहे, जिथे आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे, यांसारख्या गोष्टी आधी स्वीकारल्या जातात. आणि याच्या अगदी उलट आहे बुद्धांचा मार्ग. ते एक आव्हान देतात. ते म्हणतात, मी सांगतोय म्हणून कशावरही विश्वास ठेवू नका. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आधी स्वतःच्या आयुष्यात अनुभवा आणि जर ती खरी वाटली तरच स्वीकारा. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. आजचं आपलं जे आधुनिक चिकित्सक मन आहे, जे प्रत्येक गोष्टीवर का आणि कसं असे प्रश्न विचारतं, ते केवळ विश्वासावर आधारित शिकवण सहजपणे का स्वीकारू शकत नाही? हा प्रश्न आज आपल्यापैकी अनेकांच्या मनात येतो, नाही का? की जर कोणी सर्वशक्तिमान आहे, जो सगळं काही नियंत्रित करतो, तर मग जगात इतकं दुःख का आहे? पिढ्यानपिढ्या केलेल्या प्रार्थनांचं काय होतं? हा एकच प्रश्न विश्वासाच्या पायाला कुठेतरी धक्का देतो. म्हणजे बघा, आजचं मन कसं आहे ते आधी कसं विचारतं, मगच विश्वास ठेवायचा विचार करतं. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा हवा असतो, अनुभव हवा असतो. त्यामुळे ज्या मार्गाची सुरुवात श्रद्धेने होते तिथे आधुनिक मनाला अनेक प्रश्न पडतात. आणि हा संघर्ष फक्त कृष्णाच्या मार्गाचा नाही, तर जगातल्या अनेक श्रद्धा आधारित मार्गांना या प्रश्नाचा सामना करावा लागतो. इथे बुद्ध काय करतात? ते हा सगळा संघर्षच बाजूला सारतात. ते म्हणतात, उत्तर बाहेर शोधूच नका, ते तुमच्या आत आहे. त्यामुळे बाहेरच्या कुठल्या तरी शक्तीवर विश्वास ठेवण्याऐवजी तुमच्या आत जे दुःख आहे त्याचं कारण शोधा. बुद्धांनी दिलेले हे उदाहरण खूपच मार्मिक आहे. ते म्हणतात, देवावरचा विश्वास म्हणजे काय? तर एका अफवेसारखा, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो, पण त्याची कोणी पडताळणी करत नाही. आणि अशा ऐकीव माहितीवर खरी दृढ श्रद्धा कशी निर्माण होणार? आणि याच विचारातून आपण पोहोचतो बुद्धांच्या अंतिम आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या संदेशाकडे,
एक असा संदेश जो साधकाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवतो. तो संदेश होता अप्प दीपो भव. पाली भाषेतले हे त्यांचे अंतिम शब्द होते. याचा साधा सरळ अर्थ आहे स्वतःच स्वतःचा दिवा बना. कुणा दुसऱ्याच्या प्रकाशावर, कुणा दुसऱ्याच्या ज्ञानावर अवलंबून राहू नका. तुमचा मार्ग तुम्हाला तुमच्याच अनुभवातून सापडेल. बुद्धांची पद्धत अगदी सरळ आहे. सुरुवात विश्वासाने नाही तर जिज्ञासेने करा. प्रश्न विचारा, मग तुमच्या मनाचं निरीक्षण करा, दुःखाचं मूळ कारण शोधा आणि जेव्हा तुम्हाला ते सत्य स्वतः अनुभवायला मिळतं तेव्हा जी श्रद्धा निर्माण होते ना, तिला कोणीही डळमळीत करू शकत नाही. ती आतून येते. हे अगदी साधं आहे. विचार करा, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी सूर्य उगवताना पाहतो तेव्हा कोणी कितीही सांगितलं की सूर्य नाहीये, आपण मानणार आहोत का? नाही. का? कारण आपला अनुभव हाच सर्वात मोठा पुरावा असतो. तो स्वयंसिद्ध असतो. आणि शेवटी हे दोन मार्ग आपल्यासमोर उभे आहेत. एक मार्ग प्रेमाचा, विश्वासाचा आहे, जो आपल्याला एका मोठ्या शक्तीशी जोडतो. तर दुसरा मार्ग आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला सांगतो, स्वतःच्या अनुभवातून सत्य शोधायला सांगतो. कोणता मार्ग निवडायचा हा निर्णय अर्थातच प्रत्येकाचा स्वतःचा असतो. अप्प दीपो भव. और ऐसे वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें.